मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर मस्तपैकी आता माझा चालू झाला इकडं स्वयंपाक. तर आता मी बनवते चपाती आणि गवारीची शेंग. मस्तपैकी गवारीची शेंग आता मी निवडून पण घेतली. तर सुकी गवारीची शेंग करणार आहे आज छान छान अशी. तर त्याच्यासाठी मी आता कांदा चिरते आहे मस्तपैकी. एक छोटासा कांदा आता चिरून घेतला आहे, चांगला धुवून मस्त बारीक असा चिरून घेते आता. आणि त्यासाठी मी लसूण पण घेतलाय. लसूण असा मिक्सरला बारीक करून नाही घेतला, असा ओबडधोबडच घेतलाय लसूण. लसूण पण घेतलाय छान छान असा. तर आता कोथिंबीर पण मला निवडून घ्यायची आहे इकडं. तोपर्यंत आता मी एक तवा ठेवून आता गवारची शेंगा पण आता चांगल्या भाजायला ठेवल्या त्या मस्तपैकी. पहिल्यांदा गवारची शेंगा चांगल्या भाजले की आणि कशा शिजून पण निघते त्या लगेच. नंतर कांदा टाकून फोडणीला दिले म्हणजे गवारीची शेंगा लगेच निघून शिजून निघते त्या. तर त्यासाठी पहिल्यांदा चांगलं भाजून घ्यायला लागतं त्या गवारीची शेंगा झटकीपट. तर आता थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेतल्या. तर इकडे तव्यात मी आता शेंगा ठेवल्या त्या भाजायला. आणि ती शेंगा कवळ्याच असते, त्या कवळ्याच घेतल्या त्या मी शेंगा. अशा लई झुंझुन पण असते ते खाताना पण बरोबर लागत नाही ते. आणि त्याचं बी पण त्यात बी असते त्या गवारची शेंगा, त्याच्यामुळं खाताना त्या बरोबर नाही ते लागत. ताजं शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी आता करून घेते आता. तर शेंगदाणा पण इकडं आता तव्यात आता भाजते ती. तर आता मला कोथिंबीर पण निवडून घ्यायचे. कांदा पण झाला मस्तपैकी. मातीच्या भांड्यातली कोथिंबीर छान छान अशी निवडून घेते. तर ही कोथिंबीर आता धुवून निवडून मस्त हाय अशी हिरवीगार राहते कोथिंबीर. ही भांडं मी काय करते, ही चांगलं असं सुकलं भांडं घे की ह्यातलं पाणी जर आटून गेलं ना तर धुवून म्हणजे ह्याच्यावर पाणी सोडते ह्या भांड्यावर. मग हाय अशी ओली कोथिंबीर राहते मस्तच अशी छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर राहते. बरं चला तर मग गवारची शेंगा आता मी आता करायला आता सुरुवातच करते आता. इकडे माझ्या आता कामं पण चालू आहे. तर दोन्ही पण गॅसवर मी आता इकडं गवारची शेंग ठेवली आहे. गवार शेंग चांगली भाजल्या पण आता. आणि इकडे शेंगदाणा पण आता भाजते ते आपलं. तर आता गवारची शेंग आता काढून घेते आता पहिल्यांदा. तर इथे आता चांगली कढई पण आता तापली आहे. तर तेल टाकून घेते मस्तपैकी. चांगलं तेल तापून देते तोपर्यंत आता जिरं पण टाकते. चांगलं तडतडलं की एक कांदा टाकून घेते मस्तपैकी. कांदा टाकला की तसं खूप छान लागते मस्तपैकी. आता कांदा गवारच्या शेंगात मी मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळं मी आता कांद्यात काय मीठ टाकत नाही आता. लसूण छान छान असा मस्तपैकी जास्त लसूण घेतलाय आता. तर आता लसूण आणि कांदा मस्तपैकी आता आपला भाजत आलाय. चांगला तळलाय पण आता मस्त. गॅस कमी ठेवते आता आणि गवारची शेंग काढून घेते. खूप छान अशी मस्तपैकी पिवळी हळद टाकली आणि मीठ पण टाकून घेतलंय. तर आता चटणी पण घेते टाकून आता लागलीच. मला पाहिजे तेवढीच आता चटणी मी टाकून घेते. आम्हाला काय लई चटणी लागत नाही, त्याच्यामुळे मी थोडीच आता चटणी टाकते मस्तपैकी. कमी गॅस ठेवून आता खरपूस अशी आता तेल सुटेपर्यंत चांगले आता भाजून घेते आता. तर कांदा लसूण चटणी मस्तच खूप छान अशी भाजली आहे. तर राहिली आता गवारची शेंग. तर पाणी अजिबात ओतायचं नाही,
बिना पाण्याची अशी गवारी शेंग करायची, खूप छान लागते मस्त. तर आता झाकून ठेवते. आता गॅस फुल सोडला की कट होऊन जाते, तर नेहमी गॅस कमीच ठेवते. गॅस काही मी फुल सोडत नाही. गॅस जर फुल सोडला तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यावेळी आपण जेवढी मेहनत केलेली असते तेवढी वाया जाते. आता मस्तपैकी तोपर्यंत आता शेंगदाणा आता राहिले ते शेंगदाण्याचं कूट आता बारीक करून घेते मस्तपैकी. आता कोथिंबीर मी आता धुवून घेतली, तर आता चिरून घेते. तोपर्यंत इकडं गवारची शेंग पण चांगली शिजते. चांगली अशी भरपूर अशी कोथिंबीर घालते आता छान छान अशी. भरपूर असा मसाला घातला की खूप छान लागते. तर गवारी शेंग खाताना जरा गोड लागते, त्याच्यामुळे चटणी पण मी भरपूर टाकल्या. जेवढी गवारची शेंग आहे ते तशा मापातच आम्हाला जेवढी लागते ना चटणी तशी टाकली मी चटणी. मस्त असं तेल पण सुटलंय आणि लसणाचा वास खूप छान असा येतोय. तर शेंगदाण्याचं कूट पण मला टाकून घ्यायचंय. भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घेते टाकून. कोथिंबीर मस्तपैकी आता झाकून ठेवते कमी गॅसवर. घेते आता शिजवून. वाव. तर आता मी बनवून घेते चपात्या छान छान अशा मस्तच. तर आता बरेच उशीर झाले, मी गवारी शेंग अशीच ठेवलेली होती. तर चांगली आता शिजली आपण मस्तच. आता गॅस बंद करते. छान अशी गवारी शेंग झाली बघा. आणि पाणी थोडं सुद्धा ओतलेलं नाही पाणी. हिरवा कलर, गवारची शेंगाचा, कोथिंबीर मस्तच. वाव. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.